हॅलो अँड वेलकम स्टुडंट्स. तर आजचा टॉपिक आहे डिफेक्ट्स इन क्रिस्टलाइन सॉलिड. डिफेक्ट म्हणजे काय? डिफेक्ट म्हणजे कमतरता, डिफेक्ट म्हणजे दोष. मग डिफेक्ट म्हणजे काय? तर डिसऑर्डर और इम्परफेक्शन और irregularity in arrangement of constituent particles is known as defect. आपल्याला माहिती आहे क्रिस्टलाइन सॉलिडमध्ये कन्स्टिट्युएंट पार्टिकलची रेग्युलर अरेंजमेंट असते, पण सगळेच कन्स्टिट्युएंट पार्टिकल अगदी रेग्युलर साईटवरच असतील असं म्हणता येत नाही. मग त्यांच्या अरेंजमेंटमध्ये जर काही गडबड झाली, दोष निर्माण झाला, तर त्याला आपण म्हणतो की इट इज डिफेक्ट इन क्रिस्टलाइन सॉलिड. मग नेमके डिफेक्ट कसे तयार होतात, त्यांचे टाइप्स काय असतात हे समजण्यासाठी आपण एक्झाम्पल्स पाहूयात. काही समजा आपल्याला राष्ट्रगीताला उभं करायचं आहे, तर आपले पीटीचे सर काय करतात की एक हात समोर, एक हात या बाजूला आणि एक हात या बाजूला असं अंतर ठेवून सगळ्या स्टुडंट्सला उभं करतात, जेणेकरून प्रत्येक स्टुडंट हा आडव्या रेषेमध्ये आणि उभ्या रेषेमध्ये एका परफेक्ट पोझिशनला येईल. मग समजा आपण स्टुडंटला एक पार्टिकल कन्सिडर केलं, तर राष्ट्रगीत सुरू असताना एकही स्टुडंट आपल्या जागेवरून हलत नाही, अगदी स्टेडी कंडिशनला असतो. तसंच पार्टिकल्सची पोझिशन अगदी परफेक्ट असेल तर त्या क्रिस्टलाइन सॉलिडला विदाऊट एनी डिफेक्ट परफेक्ट क्रिस्टलाइन सॉलिड असं म्हटलं जातं. पण समजा एखाद्या वेळेला वर्गामध्ये नोटीस येते का उद्या 10 वाजता प्रिन्सिपल सर क्लासमध्ये येणार आहेत आणि परीक्षेबद्दल काहीतरी महत्त्वाची माहिती सांगणार आहेत. मग काय होतं, सगळे स्टुडंट जे आहेत ते आपले बरोबर युनिफॉर्म वगैरे घालून येतील, प्रेस वगैरे करून येतील आणि प्रिन्सिपल सर वर्गात यायच्या आधी आपापल्या जागेवर जाऊन बसतील. प्रिन्सिपल सरांचं बोलणं सुरू होतं, तरीही मागच्या बेंचवर बसलेले म्हणा, काही मधले असलेले जे स्टुडंट आहेत किंवा इतरही अगदी पहिल्या बेंचवर असलेले सुद्धा, काही जणांना असं वाटतं की सर जे बोलताय ती माहिती महत्त्वाची आहे, आपण नंतर विसरून जाऊ, मग लिहून घेतलेलं बरं. मग दप्तर उघडतील, पेन काढतील, लिहायला सुरुवात करतील. काही जणांना उगाच आपलं हात हलवायची, पाय हलवायची, पेन फिरवायची सवय असते, पेन हातात घेऊन फिरवलं जातं. म्हणजे प्रिन्सिपल सरांचं बोलणं सुरू आहे, पोझिशन जी आहे ती रेग्युलर अरेंजमेंट आहे, तरीही काही जण वळवळ करताय. थोडीफार तर वळवळ आहेच, तुम्ही लिहून घेताय, दप्तरामधनं पेन काढताय. जितकं स्टेडी तुम्ही राष्ट्रगीताला उभं होते तितकं स्टेडी तुम्ही नाही आहात. कुठेतरी दप्तरातनं पेन काढणं, हाताने पेन फिरवणं, ह्या गोष्टी चालू आहेत. म्हणजे कुठे ना कुठे डिफेक्ट तयार झालेला आहे. ठीक आहे, थोडासा डिफेक्ट तयार झालेला आहे. ज्या वेळेला विद्यार्थी राष्ट्रगीत सुरू असताना अगदी उभ्या आडव्या ओळीमध्ये परफेक्ट पोझिशनला असतात, त्यावेळेला तो 100% प्युअर क्रिस्टलाइन सॉलिड सारखं पोझिशन असते. मग ही पोझिशन फक्त 0 केल्व्हिन ह्या टेम्परेचरलाच येतं. 0 केल्व्हिन टेम्परेचरपेक्षा थोडं जरी टेम्परेचर वाढलेलं असलं की असं परफेक्ट क्रिस्टलाइन स्ट्रक्चर मिळत नाही. यालाच आपण थर्ड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स मध्ये पण पाहतो. एंट्रॉपी ऑफ एनी क्रिस्टलाइन सॉलिड इज 0 ॲट ॲब्सोल्यूट 0 असं त्याचं स्टेटमेंट असतं. थर्मोडायनामिक्स आल्यानंतर पाहून घेऊ. तर सांगण्याचा उद्देश काय की फक्त 0 केल्व्हिन या टेम्परेचरला सगळे कन्स्टिट्युएंट पार्टिकल परफेक्ट पोझिशनमध्ये असतात आणि त्याच्यामध्ये डिफेक्ट निर्माण होत नाही. पण 0 केल्व्हिन पेक्षा हायर टेम्परेचरला नेहमीच थोडेने फार डिफेक्ट्स तयार होतात. मग हे डिफेक्ट किती तयार होतात, कसे तयार होतात? समजा आता पुन्हा एकदा की वर्गामध्ये सूचना आली की 15 मिनिटाच्या आत तुम्हाला ऑडिटोरियममध्ये येऊन बसायचं आहे. कोणीतरी जादूगार आलेला आहे, तो जादूचे प्रयोग दाखवणार आहे. आता 15 मिनिटात तुम्हाला सिटिंग अरेंजमेंट करायची आहे आणि पहिल्या ज्या 2 ओळी आहेत, 2 रो आहेत, त्या स्पेशली लेक्चरर लोकांसाठी राखीव आहेत, तिथे स्टुडंट्सनी बसायचं नाही. ठीक आहे, मग आता पहिल्या 2 रो मध्ये जे पण लेक्चरर अब्सेंट असतील, मग किंवा त्यांच्या जागा रिकाम्या राहतील किंवा तेवढे अवेलेबलच नसतील लेक्चरर्स आणि संख्या जास्त असेल सिटिंग अरेंजमेंटमध्ये, तर त्या जागा मोकळ्या राहतील, तरी तिथे डिफेक्ट क्रिएट होईल. आता मागे जे स्टुडंट्स बसलेले आहेत, काही जणांना आपलं उगच मित्र जवळ असलेले आवडतात किंवा सोबत बसून पाहायला आवडतं, किंवा ऑडिटोरियममध्ये नंबर ऑफ सीट्स कमी असतील तर 2 सीट्स असतील तर त्याच्यावर 3 जण बसलेले असतील, गळ्यात गळे घाट टाकून मस्त जादूचे प्रयोग एन्जॉय करतील. तिथे पण डिसऑर्डर क्रिएट झाली. ज्या पोझिशनला पार्टिकल हवा होता त्याच्याऐवजी तो मधल्याच कुठल्या तरी पोझिशनला जाऊन बसला, त्याच्यामुळे पण डिफेक्ट तयार होतात. आता हे डिफेक्ट जसं आदल्या दिवशी जर सांगितलं तर सिटिंग अरेंजमेंट करता येते, व्यवस्थित प्रत्येकाला जागा मिळते, मग त्याच्यामध्ये काय होतं की डिफेक्ट कमी निर्माण होतात. पण जर का वेळ कमी असेल,
आपल्याला म्हणता येईल की प्रोसेस ऑफ क्रिस्टलायझेशन जर आपण फास्ट केली, कमी वेळेमध्ये जर सिटिंग अरेंजमेंट करायची असेल, कुठे ना कुठे गडबड होणारच आहे. कुठे व्हॅकन्सी राहील, कुठे 2च्या जागेवर 3 जण बसतील, कधी कधी तर मुद्दामच एक जागा रिकामी सोडतील आणि नको त्या ठिकाणी 3 मित्र 2 बेंचवर म्हणजे 2 सीटच्या तिथे 3 मित्र बसतील. का? सोबत बसून एन्जॉय करायला आवडतं म्हणून. मग एकाची जागा रिकामी राहील, तरी पण डिफेक्ट क्रिएट होतात. सांगायचा उद्देश काय का क्रिस्टलायझेशन प्रोसेस जर आपण स्लो केली तर डिफेक्ट्स कमी तयार होतात, पण क्रिस्टलायझेशन प्रोसेस जर फास्ट असेल तर जास्त डिफेक्ट्स तयार होतात. ठीक आहे. कधी कधी तर इंटेन्शनली डिफेक्ट क्रिएट केल्या जातात. जसं म्हटलं ना का मित्रांमध्ये बसून एन्जॉय करायला आवडतं, मग ते आपली जागा सोडून देतील आणि 2च्या सीटवर 3 जण दाटीवाटीने बसतील पण एन्जॉय करतील. तसंच कधी कधी काही सबस्टन्सेसमध्ये काही प्रॉपर्टी इम्पार्ट करायचे असतील तर त्यावेळेला जाणून बुजून डिफेक्ट्स क्रिएट केले जातात, इंटेन्शनली इम्पार्ट केले जातात. तर ह्या ज्या 3 एक्झाम्पल्स आपण बघितले त्याचंच कन्क्लुजन थोडंफार इथे लिहिलेलं आहे बघा. Defects are more if crystallization occurs at faster rate. Defects can be minimized by carrying out crystallization at slower rate. क्रिस्टलायझेशन प्रोसेसमध्ये काय करतात, जे पण हे असेल फिल्ट्रेट असेल त्याला एका स्पेसिफिक पोझिशनपर्यंत पॉईंट ऑफ क्रिस्टलायझेशनपर्यंत हीट केल्यानंतर त्याला कूल करायला ठेवतात. आता हा जो कूलिंग टाईम आहे अप्रॉक्सिमेट तो कूलिंग टाईम 6 ते 7 तास असायला पाहिजे, जेणेकरून तो अगदी स्लो कूल होईल आणि आपल्याला पाहिजे तसे क्रिस्टल्स त्या क्रिस्टलाइन सॉलिडचे तयार होतील. पण विद्यार्थ्यांना घाई असते. तुम्ही 11वीचे प्रॅक्टिकल्स करताना अनुभवलं असेल की समजा ॲलमचं क्रिस्टलायझेशन असेल किंवा कॉपर सल्फेटचं क्रिस्टलायझेशन असेल, असे फ्लावर सारखे एकदम छान क्रिस्टल्स तयार होतात कॉपर सल्फेटचे. मुलांना घाई असते विद्यार्थ्यांना. ते एकदा पॉईंट ऑफ क्रिस्टलायझेशन आला तर ती चायना डिश असते, तर त्या चायना डिशमध्ये आपण लेक्चरर लोक काय सांगतात की अरे बाबा ती चायना डिश तशीच रूम टेम्परेचरला लिव्ह करा, चालले जा तुम्ही घरी आणि दुसऱ्या दिवशी येऊन बघा किती छान क्रिस्टल्स तयार होतात. काही विद्यार्थी तसेच सोडून जातात. काही विद्यार्थ्यांना अति घाई असते, कशी दिसतील लगेच थंड पाण्यामध्ये ते क्रुसिबल ठेवतात आणि एकदम त्याला कूल करतात. सडन कूल केलं का त्याच्यामध्ये डिफेक्ट तयार होणार, क्रिस्टलाइन सॉलिड बनणारच नाही, त्याच्यात अमॉर्फस सबस्टन्स बनून जातो. मग काय त्यांना क्रिस्टल्स पाहायला मिळत नाही. आणि ज्या विद्यार्थ्यांना पेशन्स होते, ज्यांनी दुसऱ्या दिवशी येऊन बघितलं, त्यांचे मस्त क्रिस्टलाइन स्ट्रक्चर कॉपर सल्फेटचं त्यांना पाहायला मिळतं. याचा अर्थ काय होतं की प्रोसेस ऑफ क्रिस्टलायझेशन जर स्लो असेल तर त्याच्यामध्ये डिफेक्ट्स क्रिएट नाही होत, कमी क्रिएट होतात. आणि जर का प्रोसेस ऑफ क्रिस्टलायझेशन फास्ट असेल तर खूप सारे डिफेक्ट्स क्रिएट होतात. तर हेच आपण पहिल्या पॉईंटमध्ये लिहिलेलं आहे की डिफेक्ट्स आर मोर इफ क्रिस्टलायझेशन अकर्स ॲट फास्टर रेट. डिफेक्ट्स कॅन बी मिनिमाइज्ड बाय कॅरिंग आउट क्रिस्टलायझेशन ॲट स्लोअर रेट. सेकंड पॉईंट आहे नो डिफेक्ट इज देअर ॲट ॲब्सोल्यूट झिरो. ॲब्सोल्यूट झिरो म्हणजे 0 केल्विन, -273 डिग्री सेल्सिअस. खूप अवघड आहे हे टेम्परेचर अचीव करणं, पण ह्या टेम्परेचरला सगळे क्रिस्टलाइन सॉलिड परफेक्ट ऑर्डरमध्ये असतात, तिथे बिलकुल डिफेक्ट नसतो. अबव धिस टेम्परेचर एव्हरी क्रिस्टलाइन सॉलिड हॅव सम डिफेक्ट. प्रत्येक क्रिस्टलाइन सॉलिडमध्ये थोडासा डिफेक्ट येतोच केव्हा, अबव 0 केल्विन टेम्परेचरला. नेक्स्ट आहे समटाइम्स डिफेक्ट्स आर इंटेन्शनली क्रिएटेड टू इम्पार्ट डिझायर्ड प्रॉपर्टीज. आवश्यक असलेल्या आपल्याला पाहिजे असलेल्या प्रॉपर्टीज क्रिस्टलाइन सॉलिडमध्ये याव्या म्हणून मुद्दाम डिफेक्ट क्रिएट केले जातात. जसं की आयर्न आहे, 100% आयर्न आहे, ते थोडं सॉफ्ट असतं. त्याचे जर आर्टिकल्स तयार केले तर ते सॉफ्ट असतील, लवकर तुटतील. मग त्याच्यामध्ये मुद्दामच थोडासा कार्बन टाकला जातो आणि डिफेक्ट निर्माण केला जातो. मग कार्बन टाकल्यानंतर जे तयार होतं स्टेनलेस स्टील, ते हार्ड असतं, मग त्याला चांगली स्ट्रेंथ येते. मग काही प्रॉपर्टीज इंटेन्शनली इम्पार्ट करायच्या असल्या तर डिफेक्ट क्रिएट पण केले जातात. तर समटाइम्स डिफेक्ट्स आर इंटेन्शनली क्रिएटेड टू इम्पार्ट डिझायर्ड प्रॉपर्टीज. मग टाइप्स ऑफ डिफेक्ट काय आहेत? देर आर 3 टाइप्स ऑफ डिफेक्ट्स. पॉइंट डिफेक्ट, लाईन डिफेक्ट आणि प्लेन डिफेक्ट. समजा एखादं कापड आहे, आता हे टॉप आहे समजा, आणि इथे कुठेतरी एक व्हाईट स्पॉट असेल, कदाचित चुकून ब्लीच करत असताना म्हणा किंवा ते इंडस्ट्रीजमध्ये केमिकल प्रोसेस करताना एखादा थेंब उडला ब्लिचिंग पावडरचा, तर तिथे एक व्हाईट स्पॉट तयार होतो. म्हणजे एका पर्टिक्युलर पोझिशनला काहीतरी डिसऑर्डर तयार होते, मग त्याला म्हणतात पॉइंट डिफेक्ट. कधी कधी काय होतं की
प्रोसेस करत असताना कापडावर तुम्ही पाहिलं असेल बऱ्याच वेळा, ते तुम्हाला लवकर समजेल म्हणून सांगते की एक रेषची रेष उमटल्या जाते, बाकीचं जे कापड असतं ते व्यवस्थित प्रिंट झालेलं असतं. आता बघा माझ्याकडे होतं ते आणायचे म्हणून दाखवते. तर या कापडावर व्यवस्थित प्रिंट आहे, मात्र इकडच्या साईडने जर आपण बघितलं तर या साईडनं असं एक पट्ट्याचा पट्टा येऊन गेलाय, म्हणजे एका लाईनमध्ये सगळीकडे डिसऑर्डर तयार झाली. याला म्हणतात लाईन डिफेक्ट. एका रेषेमध्ये स्ट्रेट लाईनमध्ये जर प्रत्येक पार्टिकलचं कुठेतरी डिस्लोकेशन होत असेल, डिफेक्ट क्रिएट होत असेल, तर त्याला म्हणतो आपण लाईन डिफेक्ट. आणि प्लेन डिफेक्ट म्हणजे 2 डायमेन्शनला डावीकडे पण आणि इकडे पण 2 डायरेक्शननी जर डिफेक्ट क्रिएट होत असतील पार्टिकल्समध्ये, तर त्याला म्हणतो आपण प्लेन डिफेक्ट. पण आपल्याला सीईटीलाच काय, जेई नीटला सुद्धा लाईन डिफेक्ट आणि प्लेन डिफेक्ट बद्दल नाहीये. जे पण आहे ते मग हायर म्हणजे बीएससी म्हणा किंवा एमएससीच्या लेवलला आहे. सध्या 11वी 12वीला आपल्याला फक्त पॉइंट डिफेक्ट बघायचा आहे. खूप महत्त्वाचं आहे आणि लवकर बऱ्याच जणांना कळत नाही. थोडा थेरॉटिकल पार्ट आहे, रिवाईज जास्त करायला लागेल. बघूया. पॉइंट डिफेक्टचे बेसिकली 3 पार्ट असतात. एक म्हणजे स्टोकिओमेट्रिक डिफेक्ट, दुसरा इम्प्युरिटी डिफेक्ट आणि तिसरा नॉन स्टोकिओमेट्रिक डिफेक्ट. पहिला जो डिफेक्ट आहे तो स्टोकिओमेट्रिक डिफेक्ट, दुसरा आहे इम्प्युरिटी डिफेक्ट आणि तिसरा आहे नॉन स्टोकिओमेट्रिक डिफेक्ट. आता पॉइंट डिफेक्टचे 3 प्रकार झाले, स्टोकिओमेट्रिक डिफेक्ट, इम्प्युरिटी डिफेक्ट आणि नॉन स्टोकिओमेट्रिक डिफेक्ट. स्टोकिओमेट्रिक डिफेक्ट हा सुद्धा 2 वेगळ्या वेगळ्या क्रिस्टलाइन सॉलिडमध्ये क्लासिफाय केला जातो. म्हणजे स्टोकिओमेट्रिक डिफेक्ट इन नॉन आयोनिक क्रिस्टल्स आणि स्टोकिओमेट्रिक डिफेक्ट इन आयोनिक क्रिस्टल्स. नॉन आयोनिक क्रिस्टल्स म्हणजे जसं डायमंड असेल, ग्रॅफाइट असेल, त्यांच्यामध्ये तर आयन्स नसतात, किंवा कॉपर असेल 100% प्युअर कॉपर, मग त्याच्यामध्ये जर काही डिफेक्ट तयार झाला, मग तो जो असेल तो नॉन आयोनिक क्रिस्टलाइन सॉलिड मध्ये असलेला डिफेक्ट असेल. ठीक आहे. आणि दुसरा आयोनिक सॉलिड मध्ये असलेला डिफेक्ट. मग आता इथे स्टोकिओमेट्रिक डिफेक्ट 2 प्रकारचे, फॉर नॉन आयोनिक क्रिस्टल्स आणि फॉर आयोनिक क्रिस्टल्स. नॉन आयोनिक क्रिस्टल्स मध्ये स्टोकिओमेट्रिक डिफेक्ट 2 प्रकारचे, एक म्हणजे व्हॅकन्सी डिफेक्ट आणि दुसरा म्हणजे सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट. स्टोकिओमेट्रिक डिफेक्टचे बेसिकली 2 पार्ट, एक फॉर नॉन आयोनिक क्रिस्टल्स आणि फॉर आयोनिक क्रिस्टल्स. फॉर नॉन आयोनिक क्रिस्टलसाठी स्टोकिओमेट्रिक इफेक्टचे 2 टाईप, व्हॅकन्सी डिफेक्ट आणि सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट. आणि सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट जो आहे तो पण 2 प्रकारामध्ये आपल्याला आढळून येतो. एक म्हणजे एक्स्ट्रा पार्टिकल डिफेक्ट आणि दुसरा म्हणजे पार्टिकल डिस्लोकेशन डिफेक्ट. डिटेलमध्ये आपण पाहणार आहोत, सध्या फक्त क्लासिफिकेशन काय ते लक्षात घ्या. तर सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्टचे पुन्हा 2 टाईप आहेत, एक्स्ट्रा पार्टिकल डिफेक्ट आणि पार्टिकल डिस्लोकेशन डिफेक्ट. पुढे आयोनिक क्रिस्टल्समध्ये पुन्हा 2 टाईप आहेत, एक आहे शॉर्टकी डिफेक्ट आणि एक आहे फ्रेंकल डिफेक्ट. डिटेल एक्सप्लेनेशन पाहणार आहोत. ठीक आहे. पुढे इम्प्युरिटी डिफेक्ट. नावच सांगते, इम्प्युरिटी म्हणजे होस्ट पार्टिकलपेक्षा वेगळे कुठले पार्टिकल क्रिस्टलाइन सॉलिडमध्ये येत असतील तर आपण त्याला म्हणतो इम्प्युरिटी डिफेक्ट. मग इम्प्युरिटी डिफेक्टचे पुन्हा 2 बेसिकली 2 टाईप, सबस्टिट्यूशनल इम्प्युरिटी डिफेक्ट आणि इंटरस्टिशियल इम्प्युरिटी डिफेक्ट. हे जे इम्प्युरिटीचे पार्टिकल्स आहेत, हे इम्प्युरिटीचे पार्टिकलची पोझिशन कुठे आहे, नेमकी लोकेशन कुठे आहे, ह्याच्यावर आधारित सबस्टिट्यूशनल इम्प्युरिटी डिफेक्ट आणि इंटरस्टिशियल इम्प्युरिटी डिफेक्ट. सबस्टिट्यूशनल इम्प्युरिटी डिफेक्टचे पुन्हा 2 प्रकार, ॲटॉमिक सबस्टिट्यूशन इम्प्युरिटी डिफेक्ट आणि ॲलिओव्हॅलंट आयन सबस्टिट्यूशन इम्प्युरिटी डिफेक्ट. ठीक आहे. डिटेलमध्ये नंतर पाहणारच आहोत आपण. पुढे आहे नॉन स्टोकिओमेट्रिक डिफेक्ट. बघा, स्टोकिओमेट्रिक डिफेक्टमध्ये स्टोकिओमेट्री चेंज होत नाही. स्टोकिओमेट्री चेंज होत नाही म्हणजे केमिकल कंपोजिशन चेंज होत नाही. केमिकल कंपोजिशन तसंच राहतं. नंबर ऑफ ॲटम्स ऑफ डिफरंट एलिमेंट्स in ratio of number of atoms of different elements in crystal structure remains same. समजा NaCl आहे आणि NaCl मध्ये जर का एखादा डिफेक्ट क्रिएट झाला, स्टोकिओमेट्रिक डिफेक्ट क्रिएट झाला, तरी सोडियम आयन आणि क्लोरीन आयन, क्लोराईड आयन आणि सोडियम आयन यांचा जो रेशो आहे तो NaCl मध्ये 1:1 आहे. डिफेक्ट तयार झाला तरी तो 1:1च राहील. नंबर ऑफ ॲटम्स ऑफ डिफरंट एलिमेंटचा जो रेशो आहे तो चेंज होत नाही. केमिकल कंपोजिशन चेंज होत नाही. मग त्याला म्हणतो आपण स्टोकिओमेट्रिक डिफेक्ट.
आणि नॉन स्टोकिओमेट्रिक डिफेक्ट म्हणजे इथे स्टोकिओमेट्री मेंटेन केली जात नाही. रेशो ऑफ नंबर ऑफ ॲटम्स ऑफ डिफरंट एलिमेंट्स गेट चेंज्ड. समजा एखादा क्रिस्टलाइन सॉलिड आहे NiO, आधी त्याचं कंपोजिशन होतं 1:1, निकेल ॲटम 1, ऑक्सिजन ॲटम 1, कंपोजिशन 1:1. पण जर का डिफेक्ट क्रिएट झाला तर निकेलचे जे नंबर ऑफ पार्टिकल आहेत मे बी 1+X आणि O असं असू शकतं, किंवा Ni 1-X आणि O असं असू शकतं. म्हणजे क्वांटिटी जी आहे किंवा जो रेशो आहे तो 1:1 राहणार नाही, केमिकल कंपोजिशन बदलेल. मग त्याला म्हणतो आपण नॉन स्टोकिओमेट्रिक डिफेक्ट्स. आता नॉन स्टोकिओमेट्रिक डिफेक्टमध्ये कुठले आयन कमी जास्त होतात त्याच्याशी रिलेटेड 3 टाईप आहेत. एक मेटल डिफिशियन्सी डिफेक्ट, मेटलची क्वांटिटी कमी होत असेल तर. मेटल एक्सेस डिफेक्ट, मेटलची क्वांटिटी वाढत असेल नॉन मेटॅलिक ॲटमपेक्षा, मेटल एक्सेस डिफेक्ट. आणि ॲनायन व्हॅकन्सी डिफेक्ट किंवा कलर सेंटर डिफेक्ट, त्यालाच म्हणतात F सेंटर डिफेक्ट. आता मेटल एक्सेस डिफेक्टमध्ये किती प्रकारे ते असू शकतात त्याच्याशी रिलेटेड 2 टाईप दिलेले आहे. ॲटम्स इन इंटरस्टिशियल स्पेस आणि कॅटायन्स अँड इलेक्ट्रॉन्स इन इंटरस्टिशियल स्पेस. तर काय आहे डिटेलमध्ये आपण एक एक डिफेक्ट पाहूया. त्याआधी तुम्ही ह्याचं स्क्रीनशॉट घेऊन ठेवा, म्हणजे पॉइंट डिफेक्टचं क्लासिफिकेशन तुम्हाला फ्लो चार्टच्या फॉर्ममध्ये व्यवस्थित पाठ होईल. स्क्रीनशॉट घेतला. स्टोकिओमेट्रिक डिफेक्टचं डिटेल क्लासिफिकेशन आणि एक्सप्लेनेशन पाहूया. तर हे आधीच आपण बघितले की स्टोकिओमेट्रिक डिफेक्टला आपण 2 पार्टमध्ये डिवाइड करू शकतो. स्टोकिओमेट्रिक डिफेक्ट फॉर नॉन आयोनिक क्रिस्टल्स आणि स्टोकिओमेट्रिक डिफेक्ट फॉर आयोनिक क्रिस्टल्स. सुरुवातीला नॉन आयोनिक क्रिस्टलसाठी स्टोकिओमेट्रिक डिफेक्टमध्ये केमिकल कंपोजिशन और स्टोकिओमेट्री इज मेंटेन, म्हणजे नंबर ऑफ ॲटम्स चा जो रेशो आहे डिफरंट एलिमेंटचा तो सेम राहतो, तो चेंज होत नाही. स्टोकिओमेट्रिक डिफेक्ट मध्ये 2 प्रकार, फॉर नॉन आयोनिक क्रिस्टल्स आणि फॉर आयोनिक क्रिस्टल्स. फॉर नॉन आयोनिक क्रिस्टल्सचे 2 प्रकार, व्हॅकन्सी डिफेक्ट आणि सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट. नावच सांगते व्हॅकन्सी डिफेक्ट म्हणजे काय, तर कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आर मिसिंग फ्रॉम देअर ॲप्रोप्रिएट पोझिशन. त्यांच्या ॲप्रोप्रिएट पोझिशन पासून काही जे कन्स्टिट्युएंट पार्टिकल असतात ते मिसिंग असतात, ते हरवलेले असतात. तिथे रिकामी जागा असते, तिथे व्हॉइड तयार होतो, तिथे पोकळी तयार होते, म्हणून आपण त्याला म्हणतो व्हॅकन्सी डिफेक्ट. तर पहा इथे 4 पार्टिकल होते पहिल्या रो मध्ये. सेकंड रो मध्ये ऍक्च्युअली इथे पार्टिकल असायला पाहिजे होता, पण इथला पार्टिकल मिसिंग आहे. मग इथे एक पोकळी निर्माण झाली, व्हॅकन्सी क्रिएट झाली. तसंच थर्ड रो मध्ये या ठिकाणी पार्टिकल हवा होता, पण इथे पार्टिकल नाहीये. मग सेकंड रो मध्ये या पोझिशनचा पार्टिकल आणि थर्ड रो मध्ये या पोझिशनचा पार्टिकल मिसिंग आहे, तिथे व्हॅकन्सी क्रिएट झाली, म्हणून ह्या टाइपच्या डिफेक्टला आपण म्हणतो व्हॅकन्सी डिफेक्ट. तर पार्टिकल इज मिसिंग फ्रॉम इट्स रेग्युलर साइट. व्हॅकन्सी इज क्रिएटेड, हेन्स डेन्सिटी डिक्रीजेस. व्हॉल्यूम तर तेवढाच आहे, पण आतमधले पार्टिकल मिसिंग आहे, म्हणजे मास कमी झालं. मग डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. व्हॉल्यूम तेवढाच आहे, मास कमी झालं, त्याच्यामुळे डेन्सिटी कमी होते. डेन्सिटी डिक्रीजेस. कॅन ऑल्सो बी डेव्हलप व्हेन सबस्टन्स इज हिटेड. एखाद्या सबस्टन्सला हीट जरी केलं तरी पण ह्याच्यामध्ये व्हॅकन्सी डिफेक्ट क्रिएट होऊ शकतो. तर हे होतं व्हॅकन्सी डिफेक्ट बद्दल. पुढचं आहे सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट. नावच सांगते सेल्फ इंटरस्टिशियल, जो क्रिस्टलाइन सॉलिड आहे त्याच टाइपचे पार्टिकल. सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट, इंटरस्टिशियल 2 पार्टिकल किंवा जे पण क्रिस्टलाइन सॉलिड आहे पार्टिकल एकमेकांना अटॅच होत असताना त्यांच्यामध्ये ज्या व्हॉइड्स तयार होतात, मे बी क्युबिकल व्हॉइड असेल, मे बी ट्रँग्युलर व्हॉइड असेल, मे बी टेट्राहायड्रल व्हॉइड असेल, ऑक्टाहायड्रल व्हॉइड असेल, काय त्या व्हॉइड्स तयार होतात. त्या व्हॉइड मध्ये जर एखादा कन्स्टिट्युएंट पार्टिकल जाऊन बसत असेल तर त्याला आपण म्हणतो सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट. तर जे क्रिस्टलाइन सॉलिड आहेत त्यांचेच पार्टिकल इंटरस्टिशियल स्पेस मध्ये जाऊन बसतात, मग त्याला म्हणतो आपण पार्टिकल्स ऑफ सेम क्रिस्टलाइन सॉलिड. क्रिस्टलाइन सॉलिडचेच पार्टिकल ऑक्युपाय इंटरस्टिशियल स्पेस, दुसऱ्या प्रकारचे नाही. मग सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट मध्ये 2 प्रकार, एक्स्ट्रा पार्टिकल डिफेक्ट आणि पार्टिकल डिसलोकेशन डिफेक्ट. एक्स्ट्रा पार्टिकल डिफेक्ट म्हणजे काय, समजा सगळे झिंक पार्टिकल आहेत
आणि त्यांची एक विशिष्ट अरेंजमेंट आहे. पण समजा ज्या ठिकाणी 20 झिंक पार्टिकल पाहिजे होते तिथे 21 किंवा 22 पार्टिकल आले. म्हणजे जी मधली जागा होती त्या मधल्या जागेमध्ये त्यांनी आपलं ठाण मांडून बसले, म्हणजे जागा ऑक्युपाय केली, व्हॉइड ऑक्युपाय केली, इंटरस्टिशियल स्पेस ऑक्युपाय केली. त्याला म्हणतो आपण एक्स्ट्रा पार्टिकल डिफेक्ट. आता बघा इथे एक पार्टिकल, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा, सातवा, आठवा, 9वा, 10वा, 11, 12 पार्टिकल हवे होते. पण इथे 14 पार्टिकल आहे. एक पार्टिकल इथे येऊन बसला आणि एक पार्टिकल इथे येऊन बसला. समजा हे सगळे झिंक आहेत, हा झिंक 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 सगळे झिंक होते. हे दोन झिंकचेच पार्टिकल आहेत, झिंकचेच ॲटम आहेत जे इंटरस्टिशियल स्पेस मध्ये येऊन बसले. म्हणजे पार्टिकलची संख्या वाढली, व्हॉल्यूम तेवढाच आहे, मास वाढलं, त्याच्यामुळे काय झालं, डेन्सिटी वाढेल. ठीक आहे. एक्स्ट्रा पार्टिकल इज ऍडेड इनटू इंटरस्टिशियल स्पेस, हेन्स डेन्सिटी इन्क्रीजेस. एक्स्ट्रा पार्टिकल डिफेक्ट मुळे डेन्सिटी वाढते. पुढचं आहे पार्टिकल डिसलोकेशन डिफेक्ट. नावच सांगते पार्टिकल डिसलोकेशन म्हणजे बाहेरून पार्टिकल येणार नाही, ऑलरेडी तो आपली जागा सोडून इंटरस्टिशियल स्पेस मध्ये जाईल. म्हणजे आपली जागा सोडून इंटरस्टिशियल स्पेस मध्ये गेला तर त्याच्या स्वतःच्या जागेच्या ठिकाणी काय झालं, व्हॅकन्सी क्रिएट झाली आणि त्याने इंटरस्टिशियल स्पेस ऑक्युपाय केली. मग व्हॅकन्सी जिथे क्रिएट झाली म्हणून त्याला म्हणतात व्हॅकन्सी डिफेक्ट. आणि इंटरस्टिशियल स्पेस मध्ये गेला म्हणून इंटरस्टिशियल स्पेस डिफेक्ट. म्हणजे दोन्ही प्रकारचं कॉम्बिनेशन आहे, व्हॅकन्सी प्लस इंटरस्टिशियल डिफेक्ट असं त्याला म्हटलं जातं. तर बघा पार्टिकल डिसलोकेशन डिफेक्ट, पार्टिकल इज शिफ्टेड फ्रॉम इट्स ओरिजिनल साइट इनटू इंटरस्टिशियल स्पेस creating vacancy at a lattice point, so it is considered as vacancy plus interstitial defect but density remain unchanged. इथे पार्टिकल होते. आता वास्तविक पाहता हा जो पार्टिकल डिसलोकेट झाला आहे ह्या पार्टिकलची पोझिशन इथे असायला पाहिजे होती, पण हा पार्टिकल इथे न राहता तो या पोझिशनला गेला, या पोझिशनला आला. किंवा इथे पार्टिकल हवा होता, हा पार्टिकल इथे न राहता हा इकडे गेला. त्यांनी आपली जागा बदलली, पॉइंटचं डिसलोकेशन झालं. या पोझिशनला पाहिजे होता, या पोझिशनच्या ऐवजी तो इंटरस्टिशियल स्पेस मध्ये गेला. आपली जागा सोडून इंटरस्टिशियल स्पेस मध्ये गेला. या ठिकाणी व्हॅकन्सी क्रिएट झाली आणि इंटरस्टिशियल स्पेस ऑक्युपाय झाली. या ठिकाणी तो पाहिजे होता, इथे व्हॅकन्सी क्रिएट झाली आणि या ठिकाणी तो जाऊन बसला, इंटरस्टिशियल स्पेस मध्ये जाऊन बसला. इंटरस्टिशियल स्पेस मध्ये जाऊन बसला म्हणून इंटरस्टिशियल, पण त्याच्या ओरिजिनल ठिकाणी व्हॅकन्सी पण क्रिएट झाली म्हणून याला कॉम्बिनेशन ऑफ व्हॅकन्सी अँड इंटरस्टिशियल असं पण म्हटलं जातं. फक्त सेल्फ इंटरस्टिशियल पण म्हटलं जातं आणि कधी कधी व्हॅकन्सी प्लस सेल्फ इंटरस्टिशियल असं पण कॉम्बिनेशन केलं जातं. मात्र डेन्सिटी सेम राहते कारण व्हॉल्यूमही तेवढाच आहे, नंबर ऑफ पार्टिकलही तेवढेच आहे, मासही तेवढंच आहे म्हणून डेन्सिटी रिमेन कॉन्स्टंट, डेन्सिटी रिमेन सेम. पुढचं आहे फॉर नॉन आयोनिक क्रिस्टल्स. स्टोकियोमेट्रिक डिफेक्ट ते दोन प्रकारचे, फॉर नॉन आयोनिक क्रिस्टल्स आणि फॉर आयोनिक क्रिस्टल. नॉन आयोनिक क्रिस्टलचे दोन टाइप, व्हॅकन्सी डिफेक्ट आणि सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट. व्हॅकन्सी डिफेक्ट, सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट दोन प्रकारचे, एक्स्ट्रा पार्टिकल डिफेक्ट आणि पार्टिकल डिसलोकेशन डिफेक्ट. आता आयोनिक क्रिस्टल्सचे दोन प्रकार, स्टोकियोमेट्रिक डिफेक्ट फॉर आयोनिक क्रिस्टलसाठी दोन प्रकार. एक म्हणजे शॉटकी डिफेक्ट आणि पुढचा आहे फ्रेंकल डिफेक्ट. आता शॉटकी डिफेक्ट इथे मी लिहिलाय, फ्रेंकल डिफेक्ट लिहायला जागा नाहीये म्हणून आधी शॉटकी डिफेक्ट समजून सांगते मग फ्रेंकल डिफेक्ट सांगते. ठीक आहे. बघा आयोनिक क्रिस्टल्स मध्ये शॉटकी डिफेक्ट नावच सांगते शॉटकी डिफेक्ट. जसा नॉन आयोनिक क्रिस्टल साठी व्हॅकन्सी डिफेक्ट आहे अगदी तसाच आयोनिक क्रिस्टल साठी शॉटकी डिफेक्ट आहे. शॉर्ट म्हणजे कमतरता, नसणे, त्याच्यामध्ये काही पार्टिकल मिसिंग असणे, म्हणजे ते पार्टिकल त्या ठिकाणी नसणे, शॉटकी डिफेक्ट शॉर्ट आहे. इथे बघा ऍनायनची साईज मोठी असते आणि कॅटायनची साईज सहसा कमी असते कारण कॅटायन बनवताना इलेक्ट्रॉन गेलेला असतो आणि ऍनायन बनताना ऍटम मध्ये इलेक्ट्रॉन आलेला असतो. तर ऍनायनची साईज मोठी असते आणि कॅटायनची साईज छोटी असते. हे ब्लॅक टाइपचे दिलेले ते ऍनायन आहे आणि रेड कलरने जे दाखवले ते कॅटायन. मग आता ऍनायन कॅटायन, ऍनायन कॅटायन, ऍनायन कॅटायन, ऍनायन किंवा कॅटायन. इथे ऍनायन हवा होता, या पोझिशनला काय हवं होतं, या पोझिशनला एक ऍनायनची गरज होती. ठीक आहे. इथे ऍनायन पाहिजे होता पण तो नाहीये. मग जर नुसताच ऍनायन गायब असता म्हणजे निगेटिव्ह चार्ज जर कमी झाला असता तर पॉझिटिव्ह चार्ज वाढला असता. पण असा कुठलाही डिफेक्ट नाही ज्याने इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी डिस्टर्ब होईल. कधीच इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी डिस्टर्ब होत नाही, ती मेंटेनच होते.
मेंटेनन्स करावी लागते. मग एका ठिकाणी जर निगेटिव्ह आयन मिसिंग असेल तर दुसऱ्या ठिकाणी कुठेतरी एक पॉझिटिव्ह आयन मिसिंग असला पाहिजे, तरच इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी मेंटेन होईल. आणि तो निगेटिव्ह जो पॉझिटिव्ह आयन हा इथला मिसिंग आहे, तर इथला निगेटिव्ह आयन मिसिंग आहे, इथला पॉझिटिव्ह आयन मिसिंग आहे. त्याच्यामुळे काय झाली, इथे व्हॅकन्सी क्रिएट झाली. पार्टिकल मिसिंग आहे, नॅचरली तिथे व्हॅकन्सी क्रिएट झाली, तर मास कमी झालं. मास कमी झालं म्हणजे डेन्सिटी कमी झाली. तर ह्या शॉर्टकट इफेक्टमुळे सुद्धा डेन्सिटी कमी होते. आता ह्याच्यामध्ये बऱ्याच जणांना हे कळत नाही का इक्विव्हॅलंट नंबर ऑफ कॅटायन्स अँड अनायन्स आर मिसिंग फ्रॉम देअर पोझिशन. इक्विव्हॅलंट म्हणजे काय, आता बघा थोडंसं वरचं मिटवते मी, तुम्हाला स्क्रीनशॉट काढायचा असेल तर काढून घ्या, कारण वरचं मिटवून मग मी तुम्हाला समजून सांगते इक्विव्हॅलंट कॅटायन्स आणि अनायन्सचा अर्थ काय होत होते. ठीक आहे, काढला स्क्रीनशॉट, हे मिटवते. आता इक्विव्हॅलंट नंबर ऑफ कॅटायन्स अँड अनायन्स आर मिसिंग किंवा एव्हरी कॅटायन व्हॅकन्सी इज फॉलोड बाय anionic vacancy. Cationic vacancy is followed by anionic vacancy. समजा आपल्याकडे NaCl टाइपचा क्रिस्टल असेल किंवा KCl टाइपचा क्रिस्टल असेल, तर Na+Cl- K+Cl- AgBr असेल तर Ag+Br-. कॅटायन पण मोनोव्हॅलंट आहे आणि एनायन सुद्धा मोनोव्हॅलंट आहेत. म्हणजे कॅटायन वर युनिट पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि एनायन वर युनिट निगेटिव्ह चार्ज आहे. त्याच्यामुळे एक पॉझिटिव्ह पार्ट म्हणजे एक कॅटायन अब्सेंट असला तर एक एनायन पण अब्सेंट असावा लागेल, मिसिंग असायला लागेल. पण समजा एखादा कंपाऊंड असेल MgCl2, मग या ठिकाणी Mg2+ आहे आणि Cl- आहे. जर एक कॅटायन मिसिंग असेल तर नुसता एक एनायन मिसिंग ठेवून चालणार नाही, कारण दोन पॉझिटिव्ह जर कमी झाले तर दोन निगेटिव्ह पण कमी व्हावे लागतील. जर एकच निगेटिव्ह कमी झाला तर एक निगेटिव्ह पार्ट एक्स्ट्रा होईल, तसं चालणार नाही. मग इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी मेंटेन करण्यासाठी एक मोल किंवा एक Mg2+ ज्यावेळेला व्हॅकन्सी क्रिएट करेल त्यावेळेला दोन Cl- आयननी काय करायला पाहिजे, अब्सेंट राहायला पाहिजे, मिसिंग असायला पाहिजे, तरच इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी मेंटेन होते. बऱ्याच ठिकाणी असं लिहिलेलं असतं इक्वल नंबर ऑफ कॅटायन्स अँड अनायन्स आर मिसिंग. नाही, चुकीचं आहे. इक्वल नंबर नाही, इक्विव्हॅलंट, व्हॅलन्सी इक्वल असली पाहिजे. आता समजा इथे नंबर ऑफ Mg2+ आयन 1 आहे, नंबर ऑफ Cl- आयन 2 आहे, मग नंबर ऑफ कॅटायन आणि नंबर ऑफ आयन इक्वल आहेत का? इक्वल नंबर ऑफ कॅटायन आणि आयन आहे का? नंबर ऑफ कॅटायन आणि नंबर ऑफ आयन इक्वल नाही आहे, पण इक्विव्हॅलंट आहे. इथे वन जो कॅटायन आहे त्याच्यावर 2 पॉझिटिव्ह आहे आणि 2 एनायन आहे, त्याचे मिळून 2 निगेटिव्ह होतात. मग 2 पॉझिटिव्ह आयन असलेले कॅटायन आणि 2 निगेटिव्ह चार्ज असलेले एनायन मिसिंग आहेत, म्हणजे इक्विव्हॅलंट आयन्स मिसिंग आहेत. मग इक्विव्हॅलंट आयन्स कॅटायन्स अँड अनायन्स आर मिसिंग फ्रॉम देअर पोझिशन. मग त्याला म्हणतो आपण शॉर्टकट इफेक्ट. काही कंडिशन्स असतात शॉर्टकट इफेक्टच्या, काय की असं कधी असू शकतं तर ज्या वेळेला कंडिशन्स ऑफ शॉर्टकट इफेक्ट, याच्यामध्ये शॉर्टकट इफेक्ट असण्यासाठी, शॉर्टकट इफेक्ट दिसण्यासाठी क्रिस्टलाइन सॉलिडचं, आयोनिक क्रिस्टलाइन सॉलिडचं आयोनिक कॅरेक्टर जास्त पाहिजे. आयोनिक कॅरेक्टर जास्त पाहिजे म्हणजे काय, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीचा डिफरन्स जास्तीत जास्त पाहिजे. डिफरन्स बिटवीन इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी शुड बी मोर. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीचा डिफरन्स खूप जास्त पाहिजे. मग इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीचा डिफरन्स सर्वात जास्त कशामध्ये असतो, फर्स्ट ग्रुपचे जे एलिमेंट्स आहेत अल्कली मेटल्स, त्यांची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी सर्वात कमी असते. आणि 17 ग्रुपचे एलिमेंट्स ज्यांना आपण म्हणतो हॅलोजन्स, यांच्यामध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीचा डिफरन्स मॅक्झिमम असतो. किंवा सेकंड ग्रुपचे एलिमेंट्स, फर्स्ट ग्रुपच्या ऐवजी तुम्ही सेकंड ग्रुपचे एलिमेंट्स पण घेऊ शकता, अल्कलाइन अर्थ मेटल्स. आणि कधी कधी 16 ग्रुपचे एलिमेंट ज्यांना आपण कॅल्कोजेन्स म्हणतो, असे जर कॉम्बिनेशन असेल म्हणजे फर्स्ट ग्रुपचे 16 सोबत फर्स्ट ग्रुपचे 17 सोबत, सेकंड ग्रुपचे 17 सोबत सेकंड ग्रुपचे 16 ग्रुप सोबत,
असं जर कॉम्बिनेशन असेल तर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स जास्त असतो आणि इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स जर जास्त असेल तर मग शॉर्टकट इफेक्ट दिसण्याचा चान्स जास्त असतो. आता बोर्ड एक्झाम मध्ये आपल्याला जास्त काही प्रॉब्लेम येत नाही, पण सीईटी मध्ये क्वेश्चन विचारतात विच ऑफ द फॉलोइंग मॉलिक्यूल शो शॉर्टकट इफेक्ट. आता शॉर्टकट इफेक्ट कधी दिसेल, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स जास्त पाहिजे. मग इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स कुणाचा जास्त आहे हे कसं ओळखायचं, तर फर्स्ट ग्रुपचे एलिमेंट आणि सेकंड ग्रुपचे एलिमेंटचं कॉम्बिनेशन 17 किंवा 16 ग्रुपचे एलिमेंट सोबत जर असेल तर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स जास्त असेल आणि त्या ठिकाणी शॉर्टकट इफेक्ट आपल्याला दिसू शकेल. तर पहिली कंडिशन आहे शॉर्टकट इफेक्टची की देयर शुड बी लार्ज डिफरन्स इन इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, दॅट इज आयनिक कॅरेक्टर ऑफ आयनिक सॉलिड शुड बी मोर. सेकंड, coordination number of anion should be more. anion चा coordination number म्हणजे anion च्या आजूबाजूला असलेले नंबर ऑफ कॅटायन ची संख्या जास्त पाहिजे. coordination number of anion should be high. and third condition is there should be little difference in cationic radius and anionic radius. कॅटायन ची रेडियस आपण r+ ने रिप्रेझेंट करतो आणि anion ची रेडियस आपण r- ने रिप्रेझेंट करतो. ज्यावेळेला आपण r+ to r- हा रेशो घेतो, आता सीईटी मध्ये नाहीये पण जेई आणि नीट मध्ये रेडियस रेशो रूल वगैरे आहे. मग रेडियस रेशो रूल मध्ये आपण r+ डिवाइडेड बाय r- इज टू r- असा रेशो घेत असतो. नॅचरली ह्याची जी रेडियस आहे ती कमी आहे, ही जास्त आहे, म्हणजे हा नंबर कसा असणार आहे, फ्रॅक्शनच असणार आहे. हा नंबर फ्रॅक्शनच असणार आहे, मात्र याच्यामधला डिफरन्स जास्त नको म्हणजे ही व्हॅल्यू जी आहे ही नियरली इक्वल टू 1 पाहिजे. ही व्हॅल्यू फार म्हणजे काय लेस दॅन 1, अतिच 1 पेक्षा फारच कमी अशी नसायला पाहिजे, अशी नाही पाहिजे. ही नियरली इक्वल टू 1 पाहिजे, म्हणजे 0.98 किंवा 0.87 वगैरे काय असेल तशी पाहिजे, अगदीच 0.05 वगैरे अशी नाही पाहिजे. तर रेडियस ऑफ कॅटायन अँड रेडियस ऑफ anion should be comparable, they should be nearly equal to each other. So these are conditions of शॉर्टकट इफेक्ट. कॉन्सिक्वेन्सेस म्हणजे परिणाम. शॉर्टकट इफेक्टचे परिणाम काय होतात, तर पहिली गोष्ट म्हणजे डेन्सिटी कमी होते आणि दुसरी गोष्ट म्हणजे जरी कॅटायन आणि anion मिसिंग असले तरी इक्विव्हॅलंट प्रपोर्शन मध्ये मिसिंग असतात, म्हणून इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी मेंटेन होते. इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी डिस्टर्ब होत नाही की डिफेक्ट तयार झाला म्हणून जो न्यूट्रल पार्टिकल होता, न्यूट्रल क्रिस्टलाइन आयनिक सॉलिड होता, तो कॅटायन तयार झाला किंवा anion तयार झाला असं होत नाही. इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी मेंटेन होते. जरी डिफेक्ट तयार झाला तरी आधी तो न्यूट्रलच होता क्रिस्टलाइन सॉलिड आणि नंतरही तो डिफेक्टिव्ह असला तरी तो न्यूट्रलच राहील, पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह चार्ज डेव्हलप होणार नाही. बघूया तर शॉर्टकट इफेक्ट, इक्विव्हॅलंट नंबर ऑफ कॅटायन्स अँड anions आर मिसिंग. वॅकन्सी ऑफ कॅटायन इज ऑलवेज फॉलोड बाय वॅकन्सी ऑफ anion. नुसतं कॅटायन ॲब्सेंट राहता येत नाही. कंडिशन्स, आयनिक सॉलिड शुड हॅव हाय डिग्री ऑफ आयनिक कॅरेक्टर. सेकंड, coordination number of anion should be more. And third, difference between cationic radius and anionic radius should be small, that is r+ divided by r- should be nearly equal to 1. Exactly 1 ते येणारच नाही पण nearly equal to 1. Consequences, density decreases and second, electrical neutrality is maintained. Examples दिलेले NaCl, KCl, AgBr. AgBr हा थोडा एक्सेप्शनल आहे, काय म्हणतात त्याला, दोन्हीकडे हे मारणार आहे. शॉर्टकट इफेक्ट मध्ये पण येतो, फ्रेंकल डिफेक्ट मध्ये पण येतो, दोघांमध्ये पण येतो. कंडिशन वेगळ्या वेगळ्या असल्या तरी एक्सेप्शनल केस हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे, पुढे बघूया आपण फ्रेंकल डिफेक्ट. तर स्टोकिओमेट्रिक डिफेक्ट इन आयनिक क्रिस्टल्सचा सेकंड डिफेक्ट फ्रेंकल डिफेक्ट. आता फ्रेंकल डिफेक्ट मध्ये काय असतं, ions from their proper position are dislocated into interstitial space. जे ions ची प्रॉपर पोझिशन आहे त्या पोझिशन पासून ते इंटरस्टिशियल स्पेस मध्ये डिस्लोकेट झालेले असतात, डिस्प्लेस झालेले असतात. आता इथे बघा anion कॅटायन, anion कॅटायन, anion कॅटायन वगैरेची अरेंजमेंट आहे. ॲक्च्युअली आता इथे पॉझिटिव्ह आयन पाहिजे होता, म्हणजे कॅटायन पाहिजे होता, तो इथे न राहता असं या ठिकाणी आला. ॲक्च्युअली इथे पोझिशनच नाही आहे. ही जी पोझिशन आहे, एक मिनिट, इथे कॅटायनची पोझिशन पाहिजे होती पण इथे न राहता तो या स्पेसमध्ये गेला.
ॲक्च्युली प्रॉपर पोझिशन जी आहे ती या ठिकाणी आहे, या ठिकाणी प्रॉपर पोझिशन नाही आहे, पण तो डिसलोकेट झाला आहे. ठीक आहे. तसंच समजा आता इथे एक पॉझिटिव्ह आयन हवा होता, पण हा पॉझिटिव्ह आयन इथे न राहता या ठिकाणी पोझिशनच नाही आहे, तो या ठिकाणी डिसलोकेट झाला आहे. म्हणजे आपली जागा सोडून इथे नाही आहे, ती व्हॅकन्सी क्रिएट झाली. हा पार्टिकल येऊन इथे आला, इंटरस्टिशियल स्पेसमध्ये ऑक्युपाय झाला. हा पार्टिकल इथे हवा होता कॅटायन, हा इथे न राहता तो इथे डिसलोकेट झाला. मग याला म्हणतो आपण फ्रेंकल डिफेक्ट. आयोनिक क्रिस्टलाइन सॉलिडमध्ये जो फ्रेंकल डिफेक्ट आहे तो, आणि नॉन आयोनिकमध्ये जो इंटरस्टिशियल डिफेक्ट आहे, पार्टिकल डिसलोकेशन डिफेक्ट, ते आणि हे सेमच असतं. आता इथे कसं आहे की कॅटायन आणि ॲनायनपैकी डिसलोकेट कोणी व्हायचं, तर कॅटायनची साईज छोटी असते, ॲनायनची साईज मोठी असते, म्हणून जनरली कॅटायनचं डिसलोकेशन होतं, ॲनायनचं डिसलोकेशन लवकर होत नाही. तर कॅटायन्स आर डिसलोकेटेड फ्रॉम इट्स प्रॉपर पोझिशन इनटू इंटरस्टिशियल स्पेस, creating vacancy at its own place, at its own lattice point. Hence it can also be considered as combination of vacancy plus interstitial defect. याला सुद्धा vacancy plus interstitial defect म्हणता येतं. आता याच्या कंडिशन्स काय आहेत, तर जसं आपण शॉर्टकी डिफेक्टच्या कंडिशन बघितल्या तशा फ्रेंकल डिफेक्टच्या थोड्या अपोजिट कंडिशन आहे. शॉर्टकी डिफेक्टमध्ये ज्या कंडिशन होत्या, पहिली कंडिशन होती की त्यांच्यामध्ये आयनिक कॅरेक्टर जास्त पाहिजे. आता याच्यामध्ये आयनिक कॅरेक्टर कमी असलं तरी चालतं. दुसरी गोष्ट, इथे कॉर्डिनेशन नंबर जास्त पाहिजे होता, आणि फ्रेंकल डिफेक्टमध्ये कॉर्डिनेशन नंबर कमी पाहिजे. कॉर्डिनेशन नंबर ऑफ आयन शुड बी लेस. इकडे कॅटायन आणि ॲनायनची जी रेडियस रेशो आहे तो नियरली इक्वल टू 1 पाहिजे होता. म्हणजे कॅटियॉनिक रेडियस आणि ॲनियॉनिक रेडियस शॉर्टकी डिफेक्टसाठी अप्रॉक्सिमेटली सेम पाहिजे. इथे कॅटियॉनिक रेडियस आणि ॲनियॉनिक रेडियसमध्ये डिफरन्स जास्त पाहिजे. कॅटायनची रेडियस खूप कमी पाहिजे, ॲनायनची रेडियस खूप जास्त पाहिजे, तरच इंटरस्टिशियल स्पेस थोडी मोठी होऊन कॅटायन त्या स्पेसमध्ये जाऊ शकेल. तर देअर शुड बी लार्ज डिफरन्स इन कॅटियॉनिक रेडियस अँड ॲनियॉनिक रेडियस. आता कॉन्सिक्वेन्सेस म्हणजे इफेक्ट काय होतात, एकदम नॉर्मल आहे, लॉजिकल इफेक्ट्स आहेत. पहिले म्हणजे काय, पार्टिकल मिसिंग नाही आहे, त्याच्यामुळे इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी डिस्टर्ब होणार नाही, इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी मेंटेन राहील. पार्टिकल मिसिंग नाही आहे म्हणून डेन्सिटी पण कमी जास्त होणार नाही, डेन्सिटी पण तेवढीच असेल. तर काही पॉईंट्स इथे लिहिलेले आहेत. आयन्स आर डिस्प्लेस प्रायरली cation due to small size into interstitial space, creating vacancy at the lattice point. Hence this is considered as combination of vacancy and interstitial defect. Conditions: there should be large difference in cationic radius and anionic radius. Coordination number of ions should be less. Consequences: ions are not missing, so density remain unchanged and electrical neutrality is maintained. तर हे होते स्टोकिओमेट्रिक डिफेक्टचे टाइप्स. आता व्हिडिओ खूप मोठा होईल, हाच व्हिडिओ पाहायला तुम्हाला कदाचित कंटाळा येईल, कारण थेरॉटिकल टॉपिक आहे. म्हणून पूर्ण व्हिडिओ एका सिटिंगमध्ये न पाहता तुम्ही थोडंसं पाठ करून पण पहिल्यांदा एक 15-1 मिनिटाचा व्हिडिओ बघायचं, मग थोडंसं स्टॉप करायचं, आणि नंतर मग पुढचा पुन्हा 15 मिनिटाचा नंतर बघायचं, असं केलं तरी चालतं. ठीक आहे. आणि म्हणून मग व्हिडिओ फार मोठा होईल, तुम्हाला बोर होईल, म्हणून आपण स्टोकिओमेट्रिक डिफेक्टवरच थांबतोय. इम्प्युरिटी डिफेक्ट आणि नॉन स्टोकिओमेट्रिक डिफेक्ट आपण नेक्स्ट लेक्चरला कंटिन्यू करूया.